माझ्या शाळेचे नाव जयसिंगराव मल्हारी कल्पे हायस्कूल वरे, तालुका जिल्हा सातारा। तर आज आपण एका अशा विषयावर येणार आहोत जे आपण घरात अन्न तयार करतो त्यासाठी लागणाऱ्या ज्या पालेभाज्या आहेत त्या पालेभाज्यांचे जी देठं, त्याचबरोबर फळभाज्यांच्या साली, अंड्याची कवचे, ही जो आपल्या घरातील राहणारा ओला कचरा असतो त्यापासून आज आपण कंपोस्ट खत निर्मिती करणार आहोत। ज्यावेळी आपण असा कचरा घरात साठवून ठेवतो त्यावेळेला आपल्या घरात वास येतो, दुर्गंधी येते आणि आपण घंटागाडीत वगैरे देखील देतो, पण घंटागाडीतून देखील आपण ते कचरा डेपोत आपण टाकतो आणि तिथून देखील सर्वत्र दुर्गंधी पसरता येते। तर त्यासाठी आज आपण घरच्या घरी कंपोस्ट खत निर्मिती करणार आहोत। त्यासाठी आपल्याला एक ट्रे लागणार आहे, वाळलेली पाने, माती, पाणी, दही आणि घरातील जो कचरा असतो त्यामध्ये भाज्याची देठं, परत पाने, भेंडी, फळांच्या साली, त्यामध्ये केळीची साल, कांद्याची पाने आणि लसणाच्या राहिलेला जो कचरा, त्याचबरोबर अंड्याची साले, यापासून आज आपण कंपोस्ट खत निर्मिती करणार आहोत। सुरुवातीला आपण यामध्ये थोडा एक मातीचा थर लावून देऊया। त्यानंतर थोड्या प्रमाणात आपल्याला अशा प्रकारे चुरलेल्या भाज्या आहेत त्या टाकायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला बारीक बारीक तुकड्याप्रमाणे याला कापायचं आहे। त्यानंतर आपण जे आपल्या भेंडीचे वगैरे छोटे छोटे तुकडे असतात ते देखील आपल्याला बारीक बारीक अशा प्रमाणात कट करायचे आहेत। कांद्याची साल राहिलेली असते ना, जी आपण कांदा वापरतो ते देखील कट करून घ्यायचे। पावट्याच्या साली वगैरे या सर्व गोष्टी आपल्याला ज्या आपल्या घरात तयार करताना ओला कचरा तयार होतो त्या सर्व गोष्टी आपल्याला यामध्ये घ्यायच्या आहेत। आणि या सर्व गोष्टी टाकल्यानंतर आपल्याला थोड्या प्रमाणात दही टाकायचं आहे। दही टाकल्यामुळे काय होतं तर दह्यामुळे सूक्ष्मजीव तयार करण्यासाठी मदत होते आणि जेव्हा सूक्ष्मजीव तयार होतात त्यापासून उष्णता दाब जी आपण बंद करणार आहोत यानंतर उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे त्याची देखील खत निर्माण होण्यास मदत होते। त्यानंतर वाळलेली पाने टाकायची आहेत वरून। थोडी चुरून आपल्याला वाळलेली पाने टाकायची आहेत। त्यानंतर पुन्हा एकदा दह्याचा एक थोडी लेयर टाकायची आहे थोड्या प्रमाणात। हे करत असताना आपल्याला मातीचा आणि जे आपण वापरलेल्या पालेभाज्यांचा थर हा समान ठेवायचा आहे। त्यानंतर यावरून पुन्हा थोड्या प्रमाणात एक मातीचा लेयर द्यायचा आहे। आणि आता यावरून थोडे आपल्याला 2-3 पाण्याचे थेंब टाकायचे आहे, शिंपडायचे। अशा प्रकारे आपल्याला हा ट्रे कंपोस्ट खताची पूर्वतयारी करायची आहे। यानंतर आपण याला एका बांधून घ्यायचे आहे, एका वर झाकण लावायचे आहे। याला झाकण लावल्यानंतर आत दाब निर्माण होतो आणि त्यानंतर या झाकणाला वरून थोड्या प्रमाणात होल करायचे आहे। होल केल्यानंतर काय होतं, आतली हवा ही बाहेर आली पाहिजे आणि बाहेरील हवा देखील आत गेली पाहिजे। आणि यामुळे आपल्या आत तयार होणारा जो वास असतो, आपण कंपोस्ट खत केलेला असतो, तो निघून जातो। आणि हे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आपल्याला 2 ते 3 महिन्याचा असा कालावधी लागतो। आणि कंपोस्ट खत तयार झाल्यानंतर त्याला आपण एक चाळून घेऊन पुन्हा आपण आपल्या गच्चीवर किंवा परसबागेत लावलेल्या झाडांना आपण याचा वापर करू शकतो आणि घरच्या घरी उत्तम प्रकारे आपण हे खत तयार करू शकतो। यानंतर वरून आपण होल पाडल्यानंतर याला आतून कडेने देखील होल पाडायचे आहेत, जेणेकरून आतली मातीतील जी हवा असते, मातीतील हवा देखील बाहेर येणे गरजेचे असते। त्यामुळे तापमान वाढ देखील या कंपोस्ट खतातील कमी होऊ शकतो। अशा प्रकारे आपण घरच्या घरी उत्तम प्रकारे कंपोस्ट खत निर्मिती करू शकतो। एवढे बोलून मी थांबतो। धन्यवाद। स्वच्छ गाव स्वच्छ घर।